नमस्कार, मी धनश्री स्वागत करते। आज आहे सोमवार आणि सोमवार माझ्या आयुष्यात नेहमीच चांगले दिवस म्हणजे चांगले क्षण घेऊन आलेला आहे। आणि गेले 3-4 दिवस मला अटेंड करता आलेलं नाही आहे क्लास, ड्रायव्हिंग क्लास, कारण का जेजुरीला गेले होते, त्यानंतर ताई पण आल्या होत्या, त्यामुळे मग इकडे तिकडे जाणं झालं। प्रॅक्टिस आता एक तर टेस्ट झाल्यामुळे कसं टेन्शन नाही, कारण माझी प्रॅक्टिस खूप चांगली झाली होती। मग आता थोडे दिवस म्हटलं पण प्रॅक्टिस करूया, कधी गावाकडे गेलं गरज लागलीच तर आपल्याला बरं, म्हणून आता जाते प्रॅक्टिस करण्यासाठी। हा टॉप वेगळा आहे जो मी फ्लिपकार्ट हॉल केला होता, कुर्ती उन्हाळ्यासाठी, तर हा खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये, मला वाटतं 400 रुपयाच्या आसपास मी फ्लॅटने टॉप घेतला होता। आणि कुर्ती जी आहे ना, ही जी कमीज बोलतात बरोबर, गरारा पॅटर्न, तर त्याचा टॉप वेगळा आहे, तो मी येलो ह्या ड्रेसवरती मॅच केला आहे, तर तो गरारा मी मिंत्रावरून घेतला होता, तर त्याचं जे कमीज आपण गरारा म्हणतो तर तो ह्याला मॅच झाला, त्याच्यामुळे मग हे म्हटलं हे एक सूट झालं, कारण ह्याच्यावरचं ते टॉप आहे ते खूपच असं इथून स्ट्रीप अशी खूप अशी बारीक आहे, म्हटलं आता इथे नको, आपण कुठेतरी बाहेर गेल्यानंतर घालू, थोडे कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून मी घातलं, कारण स्लीवलेस ओके माझ्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे। तर आता सरांना सांगितलं सर आज घेऊयात क्लास, कारण आज वेळ होता, माझी कामं आवरलेली, मग मी इथे आले। मग घरी गेल्यानंतर मग तुम्हाला सांगेन रुटीन काय कसं आजचं पूर्ण नाईट टाईम रुटीन, कारण खूपदा रिक्वेस्ट होती की ताई खूप दिवस झाले तुझं इव्हनिंग रुटीन नाईट रुटीन शेअर नाही केलीस, तर ती कर। ओके, आता मी सरांची तर वाट बघते। क्लास तर झालेला आहे आणि अजून 2 दिवसाचं उरलं आहे, बघू ते एकाच दिवशी कंप्लीट करायचा विचार आहे। आता घरी जाते आणि सगळे तरी परत बाहेरून चालले म्हटल्यानंतर फ्रेश होणं गरजेचं आहे। एक इटर्नल आयुर्वेदाचं लाईटनिंग ऑइल आणि एक लेमन अँड हनी फेस वॉश आहे, ज्याच्यासाठी मला एक रिक्वेस्ट आली होती की हे जे प्रोडक्ट्स आहेत ते मी वापरते आणि प्लीज तू हे पण सजेस्ट कर, कारण मला रिझल्ट खूप चांगला आहे, अशी माझी एक सबस्क्रायबर होती, तर मग त्याचंसुद्धा एक हे दाखव तुम्हाला ते प्रोडक्ट कसे आहेत आणि काय आहे। आता मी चेहऱ्यावरती अप्लाय करते इटर्नल आयुर्वेदाचं स्किन लाईटनिंग ऑइल, ज्यामध्ये हळद आणि ॲलोवेरा आहे। हळद आणि ॲलोवेराचे काय गुणधर्म आहेत हे तुम्हाला मी नव्याने सांगण्याची गरज नाही आहे। याचे 2 ते 3 थेंब मी हातावरती घेते आणि हे थेंब मी चेहऱ्यावरती अप्लाय करते। चेहरा मी आधीच क्लीन करून घेतला आहे, अशा प्रकारे अप्लाय करून सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावरती मसाज करायचं आहे, जेणेकरून ह्या ऑइलमध्ये जे गुणधर्म आहेत तेलामध्ये, तर ते तुमचा चेहरा शोषून घेईल। एक अर्धा मिनटासाठी मसाज करायचा आहे आणि 5 ते 7 मिनटं चेहऱ्यावरती हे तेल असंच राहू द्यायचं, जेणेकरून तुमची चेहऱ्याची स्किन हे तेल जे आहे ते शोषून घेईल। त्याच्यानंतर मी हे जे इटर्नल आयुर्वेदाचं लेमन अँड हनी फोमिंग फेस वॉश आहे तो अप्लाय करते। सिलिकॉन ब्रश असल्यामुळे सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला चेहरा स्वच्छ करायला पुरेपूर मदत होतो आणि त्यानंतर चेहऱ्यावरील जी डर्ट इम्प्युरिटी आहे ती निघून जाते। अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये अगदी व्यवस्थित अप्लाय करायचा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ असा धुवून टाकायचा आहे। तर हे जे प्रोडक्ट्स आहेत ते फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहेत आणि आयुर्वेदिक आहेत, त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे याचा आपण एक डेमो तुम्हाला देऊया, ज्याने कोणी यूज करणार असेल ते करू शकतात। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, जसं तुम्ही मागता नेहमी। तर मग आता झालं आहे आता आणि ते आवरून घेते आता पटपट, तुम्हाला आता पुढचं रुटीन माझं कळेल। बाहेरून आल्यामुळे आधी मी आंघोळ करून घेतली आणि त्याच्यानंतर मग तयार व्हायला घेतलं, कारण आता संध्याकाळचे 4:30-5 झाले असतील असं मला वाटते, कारण मला यायलाच जवळजवळ 4:45 झाले होते। 20 मिनिटाचा क्लास असतो दररोज आणि तो 10 दिवस असतो, तर थोडे दिवस क्लास झाला, मग प्रॅक्टिस झाली, त्यानंतर मग टेस्ट झाली, मग परत एक थोडे दिवस मी प्रॅक्टिस करते, जेणेकरून थोडं हातात बसावी, थोडंफार समजतं यावं। आता मी तयार झाले आणि त्यानंतर मग हेअर लॉस आता बऱ्यापैकी कमी आहे, खूप साऱ्या गोष्टी केलेल्या त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे, त्यामुळे इकडे तिकडे गळताना जास्त दिसत नाहीत, थोडं आहेच पण एवढं पण जास्त नाही। टाईट नॉट असं बांधला, कारण आता स्वयंपाक आणि संध्याकाळची कामं करायची होती। खाली आले, इथं आरव बघत बसला होता TV, बाबा होते बाहेर, मग बाहेर जाऊन बघितलं ते काय करतायत नेमकं। तुम्ही कसं बघितलं आता ते? आता बसून बघितलं तर ते बुंदा खत झालेला आहे, म्हटलं उंदीर कसा गेलात? त्याच्यावर फिरत्यात, बहुतेक उंदरांनाच हे केले। झालेलं असतं की बाहेरचं जे झाड आता दाखवलं तर ते झाड ना आपोआपच पानं कोमेजून आली, तर म्हटलं काय असं कशानं झालं, तर ते आता कळालं की उंदरानं बुंदा तोडलेला।
चहाचा टाईम तसा आमचा 4-4:30च्या दरम्यान होतो, पण आज दूध संपलेलं आणि मी सकाळी आणायचं विसरलेले. त्याच्यामुळे मग मी जेव्हा क्लास करून येत होते तेव्हाच मी येताना 1 लिटरभर दूध आणलं, ते तापत ठेवलं आणि मग अंघोळीला गेले होते. माझी अंघोळ होईपर्यंत दूध तापलं होतं. त्यानंतर चहा ठेवला आणि कितीही काही झालं तरी गरमीमध्ये सुद्धा आम्ही चहा पितो. माहीत आहे चहा शरीराला खूप हानिकारक आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण तरीसुद्धा ही एकच गोष्ट अशी आहे जी सुटत नाही आहे. आरोला पण थोडीशी सवय लागलेली आहे, मी कट करते त्याची सवय, म्हणजे थोडासा अगदी 1-3-4 चमचे चहा लागतो आणि जास्त मग दूध ओतते त्याला आणि मग देते. हे केक टोस्ट आहेत, मला फार आवडतात. राजश्रीच्या घरी कोल्हापूरला गेली होती तेव्हा मला ह्याची सवय लागली. खूप म्हणजे खूप मस्त वाटतात. मैद्याचे पदार्थ अवॉइड करते तरी पण थोडे थोडे खावेसे वाटतातच, जे टेस्टी असतात ते. चहाचा टायमिंग झाला त्याच्यानंतर मग कपडे सुकलेले आहेत ते काढायचे आहेत, कारण आता गोधडी पण मी एक धुवायला टाकली होती, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मशीनमुळे बऱ्यापैकी मला सोपं पडते. त्यामुळे गोधडीसुद्धा मी धुवून घेतली होती. एक एक म्हटलं काढूयात आपण, पावसाळा सुरू झाला की परत प्रॉब्लेम नको. मग त्याच्या आधी म्हटलं सुकलेले जे कपडे आहेत ते काढावेत आणि घडी घालून ठेवावेत, कारण जर तसेच काढून ते ठेवले रात्रभर ठेवू नये म्हणतात कपडे असे बाहेर वगैरे. त्यामुळे शक्यतो जसा वेळ मिळेल तसं ते काढून ठेवते. जर घडी घालायला वेळ नसेल तर मग ते तसेच मी सोफ्यावरती ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग घडी घालते जेव्हा वरची रूम मी आवरायला येते. कारण मी सकाळचं एक रुटीन शेअर केलेलं आहे ज्यामध्ये मी साफसफाई कशी करते हे मी सांगितलेलं आहे. गोधडी खूप मोठी आहे, मम्मीनं गावाकडून शिवून दिली होती, तरी गोधडी मी काय करते घडी घालते. अशा ज्या गोधड्या असतात त्यांचा प्रॉब्लेम होतो की पाणी कधी कधी हे होत नाही, वाळत नाही लवकर जर आपण तसंच धुतलं तर. मशीनचा हा एक फायदा म्हणावा लागेल की थोडंफार सुकूनच बाहेर येतात. गावी कधी लहान असताना आम्ही नदीवर धुवायला जायचो, भयंकर मज्जा यायची. पाण्यातच नेमकं फक्त खेळायला मिळते म्हणून मम्मीसोबत वगैरे जायचो. आजीकडे म्हणजे मामाच्या घरी जास्त राहिली मी, त्याच्यामुळे मग त्यांच्यासोबत तीन जायची, मावशीसोबत जायची नदीवरती धुवायला गोधडी वगैरे माझ्या माहेरच्या, तर खूप मज्जा यायची. त्यानंतर कपडे घडी घालायला घेतले. आता 5:45 वाजत आलेले आहेत आणि हे सुद्धा यायची वेळ झालेली आहे आता. काळे आणून 2-3 ठेवायला काय कुठे जाते बॉक्स आधी टाकायचं, इकडे आणायचे आता हे आले होते मग चहा, टोस्ट, खारी सगळं. आता संध्याकाळचं त्यांनी बरोबर 6-6:15च्या दरम्यान येतात, मग हेच देते आणि त्याच्यानंतर मग माझं काम करायला घेते. आज ह्यांना खायचं होतं वांग्याचं भरीत, तर बाजारातून ते कोबी आणि वांगं घेऊन आले. ते वांगं एवढं मोठं होतं, मी म्हणायला लागले अरे बापरे, याचं तर वांग्याचं भरीत जर करायचं म्हटलं तर ते संपलं पाहिजेत. परवा दिवशीच भरली वांगी केली होती आणि आत्ता परत वांग्याचं भरीत. म्हटलं ठीक आहे, हे म्हणायला लागले की वांग्याचं भरीतच खायचं आहे, खूप महिने झाले करून. तर मी काय करते, वांगं स्वच्छ धुवून घेते, त्याला वरून तेल लावते आणि अशा प्रकारे चाकूने असं टोचे मारते त्याला. आणि हा भिडाचा तवा आहे तर याच्यामध्ये मी ते
तापत ठेवते. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करते आणि दोन्ही साईडने 20 मिनटं मी भाजून घेते. म्हणजे 10 मिनटं एका साईडने, 10 मिनटं दुसऱ्या साईडने, जेणेकरून जे वांगं आहे ते अगदी व्यवस्थित भाजलं जावं आणि त्यातला आतला जो गर आहे तो नीट निघावा. आता 20 मिनटं झालेली आहेत. हे झाकण मी हळूच काढते आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरली की माझ्या एका सबस्क्रायबरने मला मातीची भांडी गिफ्ट म्हणून पाठवलेली आहे. मयुरी म्हणून नाव आहे त्यांचं. तर तीही मी लवकरच दाखवेन तुम्हाला. आता हे जे वांगं आहे ते मी ताटामध्ये काढून घेतले. याचा देठ चिरून बाजूला टाकला आहे. त्यानंतर मधून त्याचं पोस्टमॉर्टमच करते आता मी. मध्ये असं वाटतं मला, ते करताना असं वाटतच होतं. त्यानंतर हे जे साल आहे ना तर ते मी काढणार आहे. मग गर हा सहज निघाला त्यातून आणि तो मी एका बाउलमध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला चवीनुसार, जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल, मीठ चवीनुसार. त्यानंतर याच्यामध्ये हळदसुद्धा एक पाव चमचा मी टाकते. त्यानंतर मिरी पावडर थोडीशी टाकणार, थोडीशी म्हणजे अगदी चिमटभर. आणि त्यानंतर धणे मसाला म्हणजे धणेपूड आपली, फक्त निव्वळ धणेपूड मी 1-1.5 चमचा टाकलेले आहे. सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकलेला आहे, जो मी पावडर स्वरूपात माझ्याकडे गूळ आणून ठेवला आहे. तो कधी कधी भाजीत आमटीत टाकते मी, तर तो थोडंसंच टाकला आहे, अगदी थोडासा. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल तापवलं. तेल थोडंसं जास्त लागतं. आणि कांदे हे जे ते 2 अगदी बारीक चिरलेले घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकलं, जेणेकरून कांदे लवकर शिजून यावेत. गॅसची फ्लेम ही मीडियम टू म्हणजे मंद आणि मध्यम स्वरूपाची होती. इथे कांदा थोडासा खाली लागला आहे, तो मला दिसतो आहे. मला थोडासा वेळ झाला तरी पण कांदा व्यवस्थित भाजला गेला होता, तेलामध्ये परतला गेला होता. त्यानंतर हे जे सगळं मसाला टाकलेलं वांग्याचं मिश्रण होतं ते मी टाकलं आणि वरून एक अर्धा चमचा जो निशा त्यांच्याकडून मसाला आणलेला तो मी टाकला होता. आणि त्यानंतर परतवून घेतला आणि लगेच मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं. शेंगदाण्याचं कूट टाकून फक्त 1 मिनिटभर परतवलं. इथे वांग्याचं भरीत तयार. त्यानंतर मग भाकऱ्या करायला घेतल्या गरम गरम अशा. एकदा एकीनं विचारलं की तुझी भाकरी अशी फुगते कशी, तर मी म्हटले की तिला भाकरी सगळ्या साईडनं चांगली भाजावी. माझी आता अगोदर म्हणजे मी 7वीमध्ये असल्यापासून भाकरी करते, तर पहिला अशा हे व्हायच्या नाहीत, पण प्रॅक्टिसने आता भाकरी छान जमते आणि पटपट होतात भाकरी. चपातीचं अजून स्पीड म्हणजे चपात्या येतात, चांगल्या येतात, फुगतातसुद्धा, पण स्पीड माझा खूप कमी आहे चपात्यांचा, कारण लहानपणापासून चपात्या करून कधी माहीत नव्हत्या. आम्ही जेव्हापासून म्हणजे कळू लागले तेव्हापासून आम्ही भाकरीच करतो, चपात्या क्वचितच होतात. तर आता ही पण भाकरी कशी टम्म फुगते बघा. आणि वांग्याच्या भरितासोबत भाकरीच हवी, तांदळाची भाकरी निवळ, पण इथे आमच्याकडे ज्वारी मिक्स केलेली असते. मी दर 15 दिवसाला पीठ बदलत असते, कारण जसं जर म्हटलं न्यूट्रिशनच्या दृष्टीनं, तर मग दर 15 दिवसामध्ये जे पिठामधले गुणधर्म असतात ते कमी होत असतात, म्हणून दर 15 दिवसाला पीठ बदलत राहायचं असं मी वाचलं होतं एके ठिकाणी. तर मग मी 5 किलो दळून आणून ठेवते. आता मी पूर्ण ह्या तव्यामध्ये ना भाकरी सगळ्या साईडने व्यवस्थित भाजते आहे आणि मी परतते. आता हातही किंवा जे परतणं आहे ते सुद्धा न लावता भाकरी कशी टम्म फुगते बघा. आणि प्लीज ही भाकरी आता टम फुगले तर त्यासाठी तुम्ही लाईक करायला हरकत नाही आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगा की कोण कोण छान अशा भाकरी करतं. मला खूप आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला आणि खूप छान कमेंट्स तुमच्या येतच असतात नेहमी. अशा प्रकारे सगळ्या भाकरी मी करून घेतलेल्या आहेत. आता जेवणाला करते ताटं, कारण जसं जेवण होतं तसं गरम गरम खायलाच मजा येते. थंड झाले की प्रॉब्लेम येतो. भात, आमटी, भाजी, भाकरी सगळं झालेलं आहे. चौघांची मी ताटं करूनच घेते, म्हणजे भाजी भाकरी जे काही असेल ते ताटामध्ये ठेवते आणि मगच बाहेर घेऊन जाते. फक्त भाताचा जो कुकर असतो तो तसाच घेऊन जाते, कारण कुणाला किती भात लागेल त्याचा अंदाज येत नाही. कारण भाजी चांगली असली, आमटी चांगली असली तर आरवसुद्धा जास्त भात खातो, नाहीतर मग खातच नाही तो भात, असं करतो. तो राजीमाईवरती गेला आहे, कारण त्याला पण फक्त जास्त करून भाकऱ्याच आवडतात. म्हणून मी शक्यतो भाताचा कुकर मी नंतरच देते, जेणेकरून ज्याला जेवढा हवा असेल तेवढं ते घेऊ देत. भरीत वाटलं होतं मला की जास्त होईल, पण गर खूप कमी निघाला. कांद्यामुळे थोडंसं चौघांना व्यवस्थित पुरला. इथे ताटं करून दिलेत. आरवला सवय लावली की त्याचं ताट त्यानं स्वतःच घेऊन यायचं. बाकी सगळ्यांची ताटं मी आणून ठेवते. आणि पाणी घ्यायचा जो सेक्शन असतो तो सचिन पवारांच्याकडे असतो, ते पाणी घेऊन येतात. ताटं फक्त आणायचं काम माझं. आरवला आवडलेलं आहे इथं वांगा, सिग्नेचर स्टेप त्याची झालेली आहे. आणि हे फोनवर बोलत बोलत पाणी घेतात. आता बरोबर 7:15 झालेले आहेत आणि आमच्या सगळ्यांचं जेवण आटपत येतं आहे. आणि हे फोनवरती जे गावी आम्हाला जायचं आहे ते तिकिटांचं बघत होते. आता भांड्यांचा हा ढीग, मग ह्यांना जेवायला खूप वेळ लागतो.
ते जेवीपर्यंत म्हणजे त्यांचा शेवटचा जो घास आहे जेवणाचा तो होईपर्यंत माझी भांडी घासून होत असतात. कधी कधी हे हेल्प करतात मला भांडी घासण्याला वगैरे, जर माझं काम जास्त असेल एडिटिंगचं वगैरे तर मग माझी एक मैत्रीण बोलली होती, जेव्हा मी एक रुटीन शेअर केलं होतं त्याच्यामध्ये असं होतं की मी सिंकमधली भांडी घासून बाहेर ठेवायची. मग ती बोलली की तसं न करता बाहेर ठेव सगळी भांडी आणि मग सिंकमध्ये ठेव. मग त्या मैत्रिणीचं मी ऐकलेलं आहे आणि मी तशीच करायचे. पण कधी कधी कंटाळा येतो ना की अरे कधी क्लीन करू, त्याच्यापेक्षा डिरेक्टलीच आपण घासू. तर भांडी माझी नेहमीच अशी जास्त पडत असतात. का माहीत की वाटतं की अरे चौकोनी कुटुंब आहे, कमी भांडी पडतील, पण नाही, भांडी नेहमीच अशी जास्त पडतात. म्हणून सगळ्यात आधी जेव्हा लहानपणापासून जेव्हा सवय लावली भांडी घासायची, तेव्हा मम्मी नेहमी म्हणायची सगळ्यात आधी परात धुवून घ्यायची, जेणेकरून बाकीची सगळी छोटी मोठी जी भांडी आहेत ती त्याच्यामध्ये जातील. आता कसं रॅक आलेले आहे, त्यानंतर छोट्याशा बुट्ट्या वगैरे आहेत की ज्याच्यामध्ये भांडी धुवून ठेवू शकतो. पण परात हा ऑप्शन पहिल्यापासूनच आहे. भाकरी केल्यानंतर भांडी घासताना सगळ्यात आधी परात घासायची. भांडी घासून ती पुसून मी लावून घेतलेली आहे ट्रॅकमध्ये. त्यानंतर इथं ओटा क्लीन करते. मी दररोज शेगडीवरची जी हे असतात स्टँड असतात ते क्लीन करते आणि ही शेगडी त्यानंतर हा ओटा असा क्लीन करते. कारण मी असं वाचलेलं आहे कुठेतरी की जेव्हा स्वयंपाकखोली स्वच्छ असते ना तेव्हा लक्ष्मी नांदते असं म्हणतात. रात्रीच्या वेळी पूर्ण क्लीन असली पाहिजे. आणि मेन एक पण कारण आहे की झुरळ वगैरे होत नाहीत, काही घाण येत नाहीत, माशा येत नाहीत. त्याच्यामुळे मग दररोज न चुकता ओटा क्लीन करायचं हे मी आधीपासूनच केलेलं आहे. मला आठवत नाही की मी आजारी असल्यावर सुद्धा कधी ओटा क्लीन केला नसेल. जरी मला जमलं नाही तर हे तरी ओटा क्लीन करूनच झोपतात. त्यानंतर जे तवे आहेत दोन्ही जे मी ओट्याच्या म्हणजे शेगडीच्या खाली ठेवते आणि ज्या शेगडी आहेत शेगडीवरची जी स्टँड आहे तर तेही स्वच्छ घासून घेते. एक माझ्याकडे भिडाचा तवा आहे, एक हा लोखंडाचा तवा आहे. त्यानंतर जे नेरलेटचे तवे आपण जे बोलतो ते प्रेस्टीजवाले मी 2 घेऊन आली. मगाशी तुम्ही जो भरितासाठी मी जो पॅन वापरला बघितला तो पण प्रेस्टीजचा होता, ज्याच्यामध्ये कोणतेही स्क्रॅच फ्री आहे. तर ते होते, ते सगळे आता स्वच्छ करून ठेवलेत. आणि ही वाटी, कारण माझी सगळी भांडी घासून जरी ओटा पुसून झाला तेव्हा यांचं कुठेतरी जेवण झालं होतं, खूप वेळ लागला त्यांना जेवायला. त्यानंतर ओटा मी असं क्लीन करते. खूप जणींना असा प्रश्न पडला असेल की हिनं व्हाईट फरशी का लावून घेतली इथं. तर मग माझ्या घराचा जो व्हिडिओ आहे तो मला वाटते की अजूनही खूप जणींनी पाहिला नसेल तर तो पहा, त्याच्यामध्ये समजेल की तसं का झालेलं आहे. त्यानंतर हे सुद्धा जेव्हा भांडी घासून होतील तेव्हा मी ही जी सिंक आहे ते ही स्वच्छ करून घेते. कारण भांडी वगैरे घासताना तेलकट वगैरे पडलेलं असतं, परत तिथून किडे वगैरे नको. कारण मध्ये ते पैशासारखे जे किडे असतात ते तिथून येताना मी पाहिले होते बाथरूममधून. तर मला म्हटलं होतं की नाही की ॲसिड टाक त्याच्यामध्ये. काहींनी दुसरा पण ऑप्शन दिला होता, ते पण करायला सांगितलेलं. मी आता 2-3 दिवसामध्ये जाऊन ते घेऊन येणार आहे. त्यानंतर हा जो फडका आहे ओटा पुसायचा तोही आता झालेला आहे त्याचंही काम. तर मग मी काय करते की फडका पुसून झाला की पूर्ण ओटा असा परत क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग तो धुवायला टाकते. दुसऱ्या दिवशी मशीनला किंवा मग असंच धुवून टाकते पाण्याने आणि दुसऱ्या दिवशी मशीनला तो परत एकदा लावते, जेणेकरून तो स्वच्छ क्लीन निघावा. इथे आता माझं काम झालेलं आहे आणि मी चाललेले आहे आता हात स्वच्छ करायला हँडवॉशने. हात क्लीन करून मग मी माझं जे रुटीन आहे ते करते. कारण चेहऱ्याची काळजी आपण कसं घेतो हेही मी खूपदा सांगितलेलं आहे. इथे आता किचन क्लीन आहे त्यामुळे शांत मन झालेलं आहे आता. त्यानंतर रात्रीच्या वेळेचं जे माझं नेहमीचं रुटीन असतं जे मी शेअर केलेलं आहे स्किन केअर रुटीन, तर ते मी नेहमी न चुकता फॉलो करते. कधी कधी आपण कंटाळा करतो, मग त्याचंच रूपांतर मग पिंपल्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये होतं. त्यामुळे मी हे चुकवत नाही, कितीही काही ताप लागला तरीही. एकदा मला एकीने विचारलं होतं, ताई भांडी वगैरे तू घासतेस, कपडे धुतेस, फरशा वगैरे पुसतेस, मग हातांची काळजी कशी घेतेस. तर मग सगळं झाल्यानंतर नेहमी मी हात कोरडे पडू देत नाही कधीच. वाटले कोरडे तर मी जे मॉइश्चरायझर माझ्या आजूबाजूला असेल तर ते मी अप्लाय करते, जेणेकरून माझे हात कोरडे पडू नयेत. कारण कोरडे पडले तर मग भेगा पडतात, मग परत बाकीचे त्रास होतात. त्याच्यामुळे मग मी हे करते. त्यानंतर दिवसाचं कधी कधी वेळ मिळत नाही आणि मला नेलपेंट्स खूप आवडतात. खूप साऱ्या नेलपेंट आहेत माझ्याकडे. कधी कधी गेलं कलर आवडला तर मी आणून ठेवते. मग रात्रीच्या वेळी मी नेलपेंट लावते कधी. कारण काय होतं की रात्रीच्या वेळी कोणतं काम नसतं, सगळी कामं आवरल्यानंतर आणि एक 7-8 मिनटं का 15-20 मिनटं जरी आपण मोबाईल बघत जरी नेलपेंट अशीच ठेवली तर ती सुकून जाते. माझी ही सगळी कामं झाल्यानंतर मी एडिटिंग करायला घेते, जे माझं व्लॉग असले किंवा कोणत्याही गोष्टी असतील. आणि त्यानंतर एडिटिंग करून मी झोपते. मला झोपायला जवळजवळ 11-11:30 वाजतात. आधी मी 10:30पर्यंत झोपायचे, पण आता काम आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे 11-11:30 वाजतात.
कधी कधी संध्याकाळचं मी लवकर जर माझं एखादा ब्लॉग आवरला तर खूप आधी एडिटिंग करून झोपते. पण जर रुटीन ब्लॉग असतील जसा की आजचा ब्लॉग आहे तर मग असे ब्लॉग एडिट करायला खूप वेळ जातो, कारण खूप सारं शूटिंग आपण केलेलं असतं, त्यातले सगळे पार्ट्स काढायचे, त्यानंतर व्हॉईस ओव्हर करायचा, याला खूप वेळ लागतो. आताही जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत आणि मी हा व्हिडिओ करते. साईडला व्हिडिओमध्ये बघताय मी नेल आर्ट करायला गेलेले आहे, काय झाला एक 9:30 वाजताच माझं सगळं आवरलं. आणि आजचा हा जो रुटीन ब्लॉग होता तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. जर कोणी नवीन असेल तर माझे बाकीचे पण ब्लॉग्स पहा. माझं घर हा ब्लॉग सगळ्यात जास्त व्हायरल गेलेला व्हिडिओ आहे, काही जणांना अजूनही माहिती नाही आहे, तर तोही पहा. आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हो, कमेंट्स खूप कमी येत आहेत तुमच्या. असं नाही की मी कमेंट्स वाचत, मी सगळ्या कमेंट्स वाचते आणि जसं जसं वेळ मिळतो तसं रिप्लाय करते. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप 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 मस्त वाटतं, तर कमेंटसुद्धा करा. आणि हो, मी स्टार्टिंगला तुम्हाला एक ऑइल आणि फेस वॉश इटर्नल आयुर्वेदाचं सांगितलेलं आहे, तर लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर चेकआउट करायला विसरू नका. उद्या परत एक छानसा ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी मी हजर राहते. तोपर्यंत आरव, बाय बाय, काळजी घ्या.